ज्ञानेश्वर दादा पाटील स्पर्धेसाठी तब्बल आर्थिक योगदान लाभलं त्यांचं मनापासून आभार. गणेश दादा पाटील साहेबांनी देखील स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान दिल्याबद्दल प्रियांश वॉटर सप्लायरचे मालक आदरणीय गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आम्हाला आर्थिक योगदान लाभल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तीन षटकांची मॅच. एका बाजूला टीम एकता 11 रोहिंजन त्यांना फाईट करते आरके ब्रदर्स कोपरा. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली. तीन षटकांची मॅच आहे. टॉस जिंकून इथे फलंदाजी करण्याचा निर्णय एक धाडसी निर्णय आपण या ठिकाणी पाहतो. बरेच वेळा संघाने टॉस जिंकून सातत्याने क्षेत्ररक्षण स्वीकारतात परंतु इथे काहीतरी वेगळंच स्ट्रॅटर्जी. रोहित कोहली आणि जिनीत पवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजीसाठी एक जबरदस्त खेळाडू चिनू पाटील मॅन ऑफ द सिरीज आता लगेच चैतन्येश्वर कुटारीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्याला मिळाले. समोरच्या दिशेने जोराचा प्रहार चालला चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार 4. मी करूया स्पर्धेच्या माध्यमातून रोहित ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने बोलतायत. वाईटची खून करत एक धाव मिळेल टीमला. एकूण धाव संख्या धाव फलक पाच. पहिल्या चेंडूवरती कडक प्रहार पाहिला रोहित कोहलीचा. चिनू पाटील हा देखील मुरलीला खेळाडू. बरेचसे उन्हाळे पावसाळे त्यांनी क्रिकेटची भरपूर सेवा केली आहे. आता पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. जबरदस्त कडक प्रहार पाहिला षटकारानं. लाजवाब सुरुवात. टॉस जिंकून एक धाडसी निर्णय आणि निर्णयावरती काय जबरदस्त खेळ. धावसंख्या पण पाहिली तर 12 धावा आहेत. इथे चांगला फटका अगदी सॉफ्ट हँड चाललाय गोलीच्या वेगानं. गोली गत 4 रन. महागडं षटक आपण पाहू शकाल. चिनू कडनं ही अपेक्षा नव्हती परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त खेळ रोहित कोहली. पुन्हा एकदा जोराचा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत इथे टिपलाय झेल आणि संपलाय रोहित कोहलीचा खेळ.
चिनोला इथे मिळाली आहे सफलता. यश आल्या डावखुऱ्याचा एक विस्फोटक केला तो. यावेळेस फलंदाज बाद, मॅचची कडा फलंदाज बाद होतं. यशला मात्र परतावं लागेल. साहिल नवीन फलंदाज येतात. चिनू विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार आहे. लाजवाब गोलंदाजी, सुरुवात बेधडक केली होती रोहितनं. साहिल आल्यात. षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या दापालकवती पाहिली गेली 16. यावेळेस विकेट किपर थोडीशी गडबड होती, परंतु डाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज, जबरदस्त लेट कट खेळतायत, परंतु चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा रेषा पार. 4 रन. सौरभ पाटील गोलंदाजी करत असताना स्लोवर पद्धतीने ही गोलंदाजी होती, परंतु वेट अँड वॉचचा फडका पाहिला, नजरेचा कैदाना पाहिला. जिनीत पवारच्या बॅट्स मधून पॉवरफुल चौकार. समोरच्या दिशेने ओरपी चेंडू होता.
समोरच्या दिशेनं साहिल पाटील. साहिल गोलंदाज संघाची धावसंख्या धावफलकात पाहिली गेली तर एकने सरसावत 34 धावा आहे धावफलकावर. शेवटचा षटक कानामारीचा षटक गोलंदाज साहिल पाटील आपण पाहू शकाल. समोर फलंदाज आपण साहिल कोहली. फटका तर चांगला आहे, चाललाय चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा लगत झेल कॅरी केला क्षेत्ररक्षक चिंटू सुजल होते त्या ठिकाणी फलंदाज बाद. अक्षय मागच्या मॅचचा हिरो इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे साहिल पाटील यांच्या माध्यमातून. अपकमिंग स्टार मागील मॅच मध्ये आपण पाहिलं मेडन षटक. जबरदस्त गोलंदाज अक्षय पाटील. चांगला चेंडू पाडल्याने थोडासा डीप राहतोय, चाललाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट, एका धावच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या एकने सरसावत 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक अंतिम. गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी साहिल पाटील मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय. जिनीत पवार स्ट्राईक एंड वरती सलामी वीर. 17 धाव्यांचं योगदान दिलेत जिनीत यानं. समोरच्या दिशेनं गॅप भरपूर आहे मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. फटका खूप चांगला होता, अगदी गॅप शोधलाय. एकोणचाळीस धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं आदर्श आहेत, आदर्शने टिपला झेल, संपला खेळ जिनीत. चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. रोहिदास पाटील या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आपण शुभ सन्मान करू. अनंतदादा पाटील बघत आहेत, जबरदस्त कामगिरी त्यांची देखील प्रत्येक मॅचेस मध्ये त्यांची उपस्थित प्रार्थनीय असते. त्यानंतर दादा यांचा आम्ही शुभ सन्मान व्यासपीठावरती करू. चला कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदला पुन्हा एकदा. मंगेशजी पाटील, त्यानंतर एकनाथदादा पाटील, प्रकाशदादा पाटील यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. अण्णांना आम्ही विनंती करू की अंतदादा पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करा. त्यानंतर एकनाथदादा पाटील यांचं देखील करा आणि निश्चित प्रकाश दादा पाटील.
एका साईडला आरके कोपरा आणि त्याला फाईट करत असताना एकता रोहिंजन पहिला सत्र पाहिला 3 षटकांच्या अगदी टोटल 40 धावा जमा केल्या. एक चांगला टार्गेट सेट केलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आरके कोपरा टीमनं सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलं. एकता रोहिंजन टीम समोर 41 धावेचा प्रवास 18 बॉलमध्ये करावा लागेल. त्याच्यानंतर या स्पर्धेकरिता अनंताजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी आली. त्यांचा देखील आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. भरपूर चांगले योगदान सातत्यानं ग्रामस्थांचं राहिलं आणि ग्रामस्थांचे भरपूर सपोर्ट या स्पर्धेमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा स्लोवर बॉल होता. क्षेत्ररक्षकात चकवा दिला. डीपला चेंडू निघून चालला. बॅकअप येईपर्यंत इथे या बॉलवरती आपण पाहिला तर एक धाव कंप्लीट केली. एका धावेला प्राधान्य दिलं. एका धावेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन केलं. चिनू पाटील यांना फलंदाज सौरभ पाटील ही सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. फिल्डिंगची रचना चेंज केली जाते. राईट आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. त्याच्यामुळे फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न आर के ग्रुप कोपराच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केलाय. तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. जाल विणलाय. सध्या कोपरा टीमला जाल्यामध्ये फसत असताना पहिला धक्का एकता रोहिंजन टीमला. फलंदाज सौरभ पाटील मैदानातून बाहेर. चला कॅमेरामॅन आपल्या मागचे जे प्रेक्षक बसतात त्यांना आता आपण खाली उतरा कारण की तिथे कॅमेरा थोडा हलतोय. चला आपण सहकार्य करा. पहिला विकेट फलंदाज सौरभ पाटील मैदानातून बाहेर झाल्यानं हा पहिला धक्का एकता रोहिंजन टीमला. 41 धावेचा प्रवास करायचा. थोडासा आक्रमण रूप धारण करण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये एलिमिनेशन कमी होतं. त्याच्या कारणास्तव फलंदाज बाद झाला. जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील हा फलंदाज इन झाला. जबाबदारीने खेळ साकारावा लागेल कारण की 41 धावांचं लक्ष आहे ना तो मनामध्ये सेट करून तुम्हाला फाईट करावे लागेल अगेन्स्ट केणाऱ्या कोपरा टीम समोर. मात्र कशा रीतीनं फाईट राहील. दोन्ही संघ अगदी आमने सामने अनेक वेळा आल्या. दोन्ही संघांना रणनीती ठाऊक आहे. मात्र कोणत्या फलंदाजामध्ये कोणत्या टीमचा वर्चस्व राहील मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं. फलंदाज तुषार पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी इन झाला. 1 या आकड्यावरती पहिला धक्का एकता रोहिंजन टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. रोहित कोहली एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि कमालीचा षटक फेकत असताना आपण रोहित कोहलीला पाहतोय. समोर तुषार पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये केला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस होत नाही. फक्त एकच धावेनं समाधान मानलं जातं. एका धावेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं तुषार पाटीलनं आणि स्ट्राईकवरती पुन्हा एकदा चिनू पाटील जो एक ताकद खेळाडू आणि या टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो चिनू पाटील इन ऍक्शन ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रोहित पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला. ऑन साईडला तेवढा सुंदर खेळ जिथे संपला चिनू पाटीलचा खेळ आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला आणि मॅच मध्ये सध्या जल्लोष करतो आर के कोपरा. चिनू पाटीलची विकेट खूप इम्पॉर्टंट होती कोपरा टीमसाठी कारण की सर्वाधिक चांगला खेळाडू सातत्यानं चांगला खेळ रोहिंजन टीमसाठी चिनू पाटीलने केला. त्याची विकेट आता मैदानातून बाहेर गेली आणि जिथे हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला. संघावरती थोडासा प्रेशर निर्माण झाला. 41 धावेचा प्रवास मॅचमध्ये करायचा आणि तो प्रवास करत असताना जिथे थोडा संघ अडचणीखाली सापडलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदर्श पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. त्याच्यानंतर एकनाथ शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरिता 511 रुपयाची धनराशी आली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व दानशूर दात्यांचा पुन्हा एकदा मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत असता आणि सर्वांचा पुन्हा एकदा आभार. दुसरा धक्का लागला. फलकावरती धाबा पहिला संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन
चांगली गोलंदाजी करतं मैदानाच्या आतमध्ये रोहित कोहली. वेगवान बॉल डिलिव्हर केला, इष्टेक्षा थोडासा चकवा मिळाला आणि इथे हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळता. आपली गुणवत्ता सिद्ध करता, स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असताना गोलंदाज रोहित कोहली. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करताना तेव्हा तुम्हाला प्रेक्षक देखील प्रसिद्धी देत असतात. त्याच्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि ते करत असताना गोलंदाज रोहित प्रहार करण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये केला, लॉंग ऑन मध्ये केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकी करत असताना चेंडू फरार झाला. बॉललाईनच्या बाहेर हा चौकार. चौकाराला पहिल्या षटकाचा खेळ देखील आता समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन संघ 2 बाद टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 6 धावा धावपुस्तकावरती लक्ष मोठा प्रवास मोठं करायचा मॅचमध्ये रोहिंजन टीमला. चिनू पाटीलची विकेट महत्त्वाची होती, त्याला शेवटपर्यंत चांगला खेळ करणं हे गरजेचं होतं. अशा स्थितीमध्ये त्याची विकेट मैदानातून बाहेर गेल्यानंतर पूर्णपणे दबाव निर्माण झाला. सध्या बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमवरती. चला स्पीडअप देखील करा विनंती असे. कोपरा टीमला अजूनही आपण विचार केला तर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्याच्यानंतर बक्षीस वितरण देखील. त्याच्यामुळे मी विनंती करेन थोडा स्पीडअपमध्ये खेळ चालू करा. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 6 धावा आल्यात. 41 धावांचं लक्ष होतं. येणारे 12 बॉल आणि आमचे स्कोर सांगतील अजूनही 35 धावांची गरज आहे मॅचमध्ये एकता रोहिंजन टीमला. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून चांगली फटकेबाजी केली तर मॅचमध्ये शिरकाव करू शकते. सध्या बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीम मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील आणि त्याचा साथ देत असताना फलंदाज आदर्श पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहता. दुसरा ट्रम्पकार बॉलिंग ट्रॅकवरती जिनीत पवार हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. 12 बॉल 35 धावांची गरज. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉलवर रॅकेटचा वापर केला. चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना क्षेत्ररक्षक होते, बनतील दर्शक ठोकलाय हा ब्रँडेड षटकार. चांगली फलंदाजी करत असताना थोडंसं आक्रमण केलं, कारण की गरजेचं जिथे 12 मध्ये 35 अंतर कापायचा तर तुम्हाला अशा रीतीने फलंदाजी करावी लागेल. आणि तेच करत असताना मॅच मध्ये तुषार पाटील ज्याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि धावेला 6 वेग मिळालाय. संघ जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपुस्तकावरती. जिनीत पवारचं स्वागत केलं फलंदाज तुषार पाटीलनं 6 धावेना. नेक्स्ट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा जिनीत पवार तयार. समोर पुन्हा एकदा इन ॲक्शन फलंदाज तुषार पाटील. पुलटास बॉल आला ऑन द कार्पेट, ऑन साईडला केला. चांगला फटका. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहेत, फक्त एकच धावेनं समाधान मानला. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 13. जिथे समीकरण उरलंय येणारे 10 बॉल आणि 28ची गरज 5 मध्ये एकता रोहिंजन टीमला. मॅच इम्पॉर्टंट. हा सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघ चांगला संघर्ष करत असताना या मॅच मध्ये जिनीत पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. पटका पसला चेंडू हवेमध्ये. नो मास लँड. चेंडू डिलिव्हर झालाय. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पहिला संघ 15 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं 9 बॉल शिल्लक असतील आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. या 3 बॉलमध्ये एक मोठा फटका हवाय. सध्या बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला. समोर तुषार पाटील आणि त्याला साथ देत असताना आदर्श पाटील ही जोडी खेळपट्टीवरती. सलामीची जोडी अगदी मैदानाच्या बाहेर झालं. त्याच्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज टीमची जबाबदारी स्वीकारता. थोडंसं बॅटची एज घेत असताना शॉर्ट थर्ड मान मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जिथे सिंगल पाहायला मिळेल. एकेरी धाबेला प्राधान्य दिला. एका धाबेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पहिला संघ 16 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक असेल 8 आणि करायच्यात 25 धाबा. एक मोठा फटका हवाय या 2 चेंडूमध्ये, तेव्हाच मॅच मध्ये रोमांच निर्माण करू शकता एकता रोहिंजन संघ. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं. थर्ड मॅनला चेंडू निघून चला वेगानं सफर होत असताना अंतिम क्षणाला चेंडू बॉललाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी हा आलाय चौकार. फलंदाज तुषार पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. 4 धाब्यानं वेग मिळाला. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 20 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं बॉल शिल्लक 7
आणि 7 मध्ये कराच्यात 21 धावा. 7 बॉल 21 चा समीकरण. सामना बॅलन्स. दोन्ही टीम चांगला संघर्ष करत असताना मॅच मध्ये मात्र विजय कोणता संघ संपादन करेल हे पाहणं गरजेचं. एका साईडला कोपरा त्याला फाईट रोहिंजन करतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जिनीत पवार. प्रहार केला. ऑफ साईडला तडाखा दिलाय. भरपूर चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. ठोकलाय षटकार. अंतिम बॉल वरती हा येतो षटकार. फलंदाज तुषार पाटीलच्या बॅट मधून 2 षटकांचा केस समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि जिथे गरज आहे बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला 15 धाब्यांची. 6 बॉल 15चं समीकरण. सहा बॉल आता 15 धाब्यांची गरज मॅच मध्ये एकता रोहिंजन टीमला. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष करतात मॅच मध्ये. मात्र कोणता संघ विजय संपादन करेल ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होत्या. मॅच मध्ये मेहनत करावी लागेल तेव्हा सामना विजय संपादन करू शकता. तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला अक्षय. हा गोलंदाज पहिल्याच बॉल वरती बॅटची एज. पहिल्याच बॉल वरती धक्का दिला. तिसरा बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला जिथे 6 मध्ये 15 ची गरज होती आता समीकरण बदललाय. येणारे 5 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपण पाहतोय केतन पाटील हा फलंदाज इन झाला. मागील मॅच मध्ये सलग 2 बॉल 2 षटकार आपण केतन पाटीलच्या बॅट मधून पाहिल्या. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला सिद्ध करावा लागेल मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना केतन पाटीलला 5 बॉल 15 धाब्यांची गरज सध्या एकता रोहिंजन टीमला. पाच बॉल आणि इथे 15 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. अक्षय समोर. केतन ऑन साइडला खेळला. आला ऑन द कार्पेट. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारलाय. फक्त एकच धाब्यानं समाधान मानल्या. थोडीशी दुखापत झाली. चला आपण फर्स्ट किट आणि पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थोडासा पायाला लचक आली करता फलंदाजाच्या. इथे या बॉलवरती सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 27 या आकड्यावरती. समीकरण बदललाय. येणारे 4 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. मॅच अगदी चांगली आहे. दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ साकारत असताना 41 धाब्यांचं लक्ष घेऊन उतरला होता सेकंड 17 मध्ये एकता रोहिंजन संघ. आणि जिथे सलग 2 विकेट गावल्यानंतर पूर्णपणे जबाबदारीने खेळ साकारलं तुषार पाटीलनं आणि त्याच्यानंतर आदर्श पाटील या 2 फलंदाज चांगलाच खेळ साकारला. आता अंतिम क्षण जिथे 4 बॉल मध्ये 14 धाबा करायच्या. थोडासा खेळाडूला दुखापत. फर्स्ट किट ने आपण त्याच्यानंतर आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करूया रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक बैलगाडा स्वार आमचे पिंटाबाई यांना विनंती की आपण याबा मोदी शेठ बैलाचे मालक आहेत.
चला पिंट्याबाई आपण यावं व्यासपीठावरती तुमचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालकांना सुप्रसिद्ध बैलगाडा स्वार आमचे पिंट्याबाई यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। येणारे बॉल शिल्लक आहेत आता 4-4 मध्ये करायच्या 14 सध्या बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला तुषार पाटीलला साकारलेला खेळ मॅच मध्ये विजय संपादन करून देईल का रोहिंजन टीमला हे पाहणं गरजेचं। अंतिम 4 बॉल मध्ये 14 धाबा हा अंतर कापला जाईल का रोहिंजन टीमच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता अक्षय ज्यांना पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केला आणि दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली। 4 बॉल 14 गोलंदाज तयार अक्षय समोर पुन्हा एकदा तुषार पाटील अगदी ओरपीचा बॉल होता दिशा दिली चांगला फटका गॅप सिलेक्शन केला कबर ड्राइव्ह करत असताना चेंडूला बॉर्डलाईनच्या बाहेर पाठवला जिथे मिळतील 4 ठोकला फलंदाज तुषार पाटीलला हा दमदार चौकार आला 4च्या मदतीने संघ पुढे सरसावला। संघाची धाव संख्या पाहिली संघ 31 या आकड्यावरती समीकरण पाहिलं येणारे 3 बॉल 10 धावांची गरज। त्याच्यानंतर उल्हासजी शांताराम पाटील यांच्याकडे या स्पर्धेकरता 500 रुपयाचा धनराशी आले त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतात। 3 बॉल 10 धावांची गरज सामना अजूनही बॅलन्स एका हाताने संघर्ष काय असताना याचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील दाखवता भरपूर चांगला केस साकारला। आता 3 बॉल 10 धावांची गरज प्रार केला चेंडू हवेमध्ये विकेटची संधी यस विकेट डाऊन झालाय हा लागलाय बॅटिंग करत असताना एकता रोहिंजन टीमला 4था धक्का ज्या खेळाडूने चांगला केस साकारला तर त्याची विकेट मैदानातून बाहेर सध्या प्रेशर निर्माण झाला रोहिंजन टीम वरती। आता समीकरण पाहिलं येणारे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये करायच्या 10 धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम त्याच्यामुळे इथे रोहिंजन टीमला कंपल्सरी 2 बॉल मध्ये 10 धावा बनवाव्या लागतील। चांगला खेळ साकारला तुषार पाटीलला आता 2 बॉल 10 एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल तो मात्र आरके कोपरा टीम बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही अक्षयला पाहता ज्यांना चांगली गोलंदाजी साकारली जिथे 6 मध्ये गरज होती 15 धाब्यांची अशा स्थितीमध्ये 4 मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या आता 2 मध्ये 10 वाचवायच्या समोर फलंदाज वेदांत पाटील प्रार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर या मॅच मध्ये वर्चस्व करतो सध्या आरके कोपरा संघ 1 बॉल 10 धाब्यांची गरज। चला एकाडपाडा टीम आपण संघनायक आपण या लकी ड्रॉ केला जाईल आणि पहिला सामना जिंकलाय तो संघ घरच्या मैदानावरती तलोजा मजकूर संघ आपण देखील आपण टॉस देखील करणार आहोत। शेवटचा अंतिम 1 बॉल आणि 10 धावांची गरज लक फॅक्टर